कोकणाच्या कुशीत विसावलेला एक देखणा जिल्हा म्हणजेच रत्नागिरी. रत्नागिरी या नावातच सारं काही दडलंय. रत्न म्हणजे मौल्यवान खजिना आणि गिरी म्हणजे डोंगर. आणि या खजिन्याच्या प्रवासाची सुरुवात नक्कीच नवसाला पावणाऱ्या गणपतीपुळेपासूनच व्हायला हवी, नाही का? निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर, समुद्रकिनारी स्थिरावलेला हा स्वयंभू गणपती फक्त श्रद्धेचं नव्हे तर शांततेचंही प्रतीक आहे. इथे जवळच आहे प्राचीन कोकण संग्रहालय, जे आपल्याला 500 वर्षांपूर्वीच्या कोकणात घेऊन जातं. श्री परशुरामांपासून ते पंतोजींपर्यंत सारं काही इथे आपल्याला पाहायला मिळतं. श्रद्धेच्या सोबतीने इतिहासाच्या पावलांवर चालणारा हा जिल्हा, जिथे आहे सौंदर्य संपन्न थिबा पॅलेस आणि जिथं झाला लोकमान्य टिळकांचा जन्म. आणि हो, इथला आरेवारे समुद्र किनारा बघितलात की तुमच्याही ओठांवर नक्कीच स्वप्नील जोशीचे शब्द येतील. अरे वारे वगैरे काय बेल्ट? मी आता रत्नागिरीला शूट केली, काय बेल्ट आहे? रत्नागिरीत तसे एकूण 9 तालुके आहेत आणि प्रत्येक तालुक्यात कोणता ना कोणता खजिना दडलाय. जयगड मधील समुद्र काठावर वसलेलं कराटेश्वरचं मंदिर खूप साधं पण मनाला भिडणारं. तिथेच आहे एक विनायक मंदिर, जिथली मूर्ती पंचधातूची असून मंदिराचा संपूर्ण परिसर खूपच भारावून टाकणारं आहे. गुहागर मध्ये गेलात तर चंडिका मातेचं दर्शन घेणं विसरू नका. मग आहे हेदवी जवळचं बामनघळ. इथे तुम्हाला निसर्गाची जादू अनुभवता येते. सोबतच संगमेश्वर तालुक्यात वसलेलं हे प्राचीन कर्णेश्वर मंदिर तर शांत, रमणीय आणि वास्तुशैलीचं सुंदर उदाहरण आहे. आणि हो, छावा या चित्रपटात दाखवलेला ऐतिहासिक सरदेसाई वाडा सुद्धा रत्नागिरीतच आहे बरं. हा केवळ एक वाडा नाही तर मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणारा एक ठिकाण आहे. त्यानंतर आपण वळतो खेड तालुक्यातील चोरवणे गावातल्या श्री रामवरदायिनी देवीच्या मंदिराकडे. हे अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे. रत्नागिरीत पाहायला खरंच खूप काही आहे, पण सगळं सांगायला वेळ अपुराच पडेल. परशुरामांनी पावन केलेल्या ह्या भूमीवर फक्त निसर्ग आणि देवस्थान नाहीत, तर खरी शान म्हणजे इथली साधी भोळी माणसं, संस्कृती सजीव आणि मनाला भिडणारी. शिमग्यात देवाला आपल्या घरी आणण्याची उत्सुकता असो किंवा गणपतीत बाप्पाची मनोभावे सेवा करण्याची भावना, या सगळ्या अनुभवात खरा आनंद सामावलेला आहे. दशावतार नाट्यकला, भजन आणि जाखड या भूमीचं सांस्कृतिक वैभव आजही तसंच जपलेलं आहे. आणि इथल्या खाद्य संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला आणि जगभरात निर्यात होणारा हापूस आंबा म्हणजे रत्नागिरीचा मानबिंदूच. पण फक्त आंबाच नाही तर इथला रसाळ फणस, नारळाचे पदार्थ, कोकमाचे सरबत, आंबट गोड सोलकढी आणि उकडीचे मोदक हे सगळं इथलं खास. हीच ती आपली रत्नागिरी, विविधतेने नटलेली, संस्कृतीने समृद्ध आणि निसर्गाने भरलेली. मग मंडळी, येताय ना रत्नागिरी फिरायला आणि अनुभवायला?